घेतलं मास्टर पॅटर्न आहे. आता आपल्याला 10 टक्स ब्लाउज वर प्रिन्सेस कट कसं करायचं किंवा क्रॉस पट्टी प्रिन्सेस कट 10 टक्स सोडून द्या. क्रॉस पट्टी प्रिन्सेस शिकण्यासाठी 10 टक्स ब्लाउज शिकावं लागतं, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप पायऱ्याने आपण ब्लाउज शिकवतो आहे ना. आता एखादी बाई आली मला हे शिकवा म्हणायचं, मग बाकी तिला परफेक्शन किती येईल काय नाही आम्ही काही करून फ्रंट साइड काढली. फ्रंट साइड घेत असताना मागील भागापेक्षा समोरील भागामध्ये क्रॉस पट्टी जर असेल तर 1 इंच जास्त घेणे. ओके. आता विशेष ज्यांनी ब्लाउजचा टेबल शिकलाय व्यवस्थित लिहून दिलाय मी, ज्या ब्लाउजची लांबी एवढी असेल तर क्रॉस पट्टी किती घ्यायची काय घ्यायची. आता तुझ्या मापाला ब्लाउज नाही, तुझ्या अंगावर मापाचं ब्लाउज घेतले मी. मग अंगावर मापाचं जर जेव्हा ब्लाउज, आता आपल्याला प्रिन्सेस घ्यायचं आहे, ते मास्टर आहे, म्हणून मी तुम्हाला 10 वेळेस म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा मास्टर ब्लाउज 5-6 ब्लाउज एवढे परफेक्ट शिका तर मग तुम्हाला जगातलं कुठलंही ब्लाउज शिवता येतं हे ना. हे आता मला प्रिन्सेस घ्यायची. तुझा पेपर आहे, पेपर आण ना मग. हे कुणाचं आहे? क्रॉस पट्टी बदलायची नाहीये. आता काय बदल करायचं ते बघा. आता इकडे घेतलं, उंची वाढवायची नाहीये, ही जशाला तशीच घ्यायची आहे. हे फिटिंगचं आहे, हे वाढवलेलं आहे. हे मोंडा खोलीमध्ये 1 इंच आत आली तिनं. ती गळारुंदी जशाला तशी घ्यायची आहे. या पॉइंट पासून 1 इंच इकडे जास्त घ्या. 40-44 असेल तर 1.5 घ्या हा, आणि 28 ते 38 पर्यंत असेल तर 1 घ्या. 40 आहे 1.5 इंच घ्या. झालं जी. तिचा अर्धा घ्या. घेतला. मग इकडं पण झालं 1.5. क्रॉस पट्टी पुढे 1.5. गळा जशाल तसा ठेवा. ठीक आहे. मग या 1.5 ला झालं हे मिळवा. छातीचं माप 40 आहे, हे सोडून द्या 1.5. इथून 4 इंच टाका. किती इंच? 4 इंचेस. म्हणून मास्टर ब्लाउज शिकणं खूप गरजेचं आहे. आलं हे 4. याला उचलून बाजूला ठेवून द्या. वर जा 2.25-2.5. आलं. इकडे 1.5 घ्या. झोपू नको. हा, इकडे 1.5 घ्या. इकडे 1.5 आणि इकडे 1.5. कॉम्पल्सरी कॉमन आहे 40-44च्या मापाला. पट्टी काढली ना आणि कमी असं किती हे होईल खाली. आपण जेव्हा क्रॉस पट्टी असते त्या पट्टीवर टाकतो ना काय वर थोडं. हे घेतलंय, त्याच्यापेक्षा अर्धा इंच बाहेर द्या. त्याला सेफ द्या. आलं. हे 2 इंच. हा. आता तुझं फिगरचं मेजरमेंट 10 आहे. किती आहे? 10. 10 आणि 1 10.5 वाटतं ना. 11.5 बरोबर. आलं. फिगर पॉइंटचा सिक्वेन्स त्याच्यातच होती, त्या कपड्यातच होती. आता हा पॉइंट याला मिळवायचा आहे. द्रोण मेरे को भी दे पाणी भैया. आलं समजलं. हा आता यस आकार या पॉइंटला मिळून याला घ्या आणि मग हे याला पण आहे की नाही चेंज. घे बघा इकडे बघा. आता लास्ट मोमेंट आहे त्याची ती.
अर्धा इंच गळ्याचा पॉईंट जसा तसा ठेवलाय आणि त्या पॉईंटच्या पुढे इकडे 1.5 गळा जशाला तसा 40-44 ला 1.5 घ्यायचं. ओके. आपला मास्टर टक्स 2.25 इकडं 1.5 कारण का इकडं 1.5 घेतलाय आपण इकडं 1.5 घेतलंय टॉप येण्यासाठी थोडा देणे